आणि यानंतर मी तुम्हाला अशा एका घटनेबद्दल सांगणार आहे जी कदाचित तुम्ही फक्त सिनेमात पाहिली असेल पण प्रत्यक्षात नाही। अशी घटना मुंबईच्या बाजूलाच असलेल्या ठाण्यात घडली आहे। काय झालं ते एका तरुणानं काही दिवसांपूर्वी आपलं आयुष्य संपवण्यासाठी ऐरोलीच्या खाडीमध्ये उडी मारली। पण त्याच तरुणानं पुढचे 72 तास म्हणजे 3 दिवस त्या तरुणानं जगण्यासाठी संघर्ष केला आणि यामध्ये तो यशस्वी सुद्धा झाला। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। ऐरोली खाडीमध्ये तीव्रांच्या झाडाझुडपात अडकून पडलेल्या तरुणाला शोधपथकानं अगदी सुखरूपपणे बाहेर काढलं। 3 दिवसांपूर्वी आत्महत्येच्या हेतूनं या मुलानं खाडीत उडी मारली खरी, पण खोल पाण्यात पडताच त्याच्या मनात जगण्याची इच्छा निर्माण झाली आणि तो बाहेर येण्यासाठी धडपडू लागला। खाडीच्या चिखलातनं मार्ग काढत कित्येक तास कित्येक किलोमीटर चालत राहिला, पण पोटात अन्न पाणी नाही। त्यामुळे हा तरुण थकला आणि खाडीतल्या झाडांमध्येच तो अडकून पडला। रात्रीच्या अंधारात कांदळवनात टिकाव धरणं या मुलासाठी बरंच आव्हानात्मक होतं। खाडीमध्ये आणि कांदळवनामध्ये अनेक प्रजातीचे मासे आणि खेकडे यांचं आश्रयस्थान असतं। माशांसह कीटक, मच्छर हे सुद्धा कांदळवनात मोठ्या संख्येनं असतात। सोबतच विविध प्रजातींचे साप, विंचू आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुद्धा धोका असतो, तो वेगळा। आता ज्याला आपलं जीवन संपवायचं होतं तोच तरुण 72 तास या परिस्थितीशी जगण्यासाठी संघर्ष करत राहिला। 3 दिवसांनी पोलीस जेव्हा या मुलाच्या शोधासाठी निघाले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला। खरं तर 72 तास उलटून गेल्यावर हा मुलगा जिवंत सापडेल याची कुणाला आशाच नव्हती। पण ऐरोलीच्या खाडीमध्ये कांदळवनाजवळ पोलिसांची बोट पोहोचली आणि या मुलाची मदतीसाठीची हाक त्यांना ऐकू आली आणि हा मुलगा सुखरूप असल्याचं पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। या मुलाला लगेचच पोलिसांनी बोटीत बसवलं, रुग्णालयात दाखल केलं। आणखी एक आश्चर्याची बाब अशी की खाडीच्या पाण्यात आणि कांदळवनात 72 तास अडकून पडलेल्या मुलाच्या अंगावर साधा ओरखडा सुद्धा आलेला नव्हता। या बाबतीत आम्ही जेव्हा त्याला वाचवणाऱ्या नवघर पोलिसांशी बोललो तेव्हा त्यांनी सुद्धा संबंधित तरुण सुखरूप असल्याचं सांगितलं। दलदलीचा एरिया आहे, पण त्याची इम्युनिटी चांगली होती म्हणून त्याने तो तग धरून ठेवलेला होता। तिथं तो एका झाडाच्या आधारावरच जवळपास तो एवढे दिवस तो थांबलेला होता तिथं। एवढ्या दिवसामध्ये कोणी तिकडे गेलेलंच नव्हतं, कारण समुद्राला भरती ओटी येत होती, त्याच्यामुळे मछवारे पण तिकडे फिरत नव्हते। ठाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, तर डॉक्टरांनी तपासलं त्याला संपूर्ण पाय वगैरे ते पाण्यात राहिल्यामुळे ते सगळे व्हाईट पडतात तसं झालं होतं। आणि डॉक्टरांनी प्राथमिक त्याची टेस्ट करून वगैरे त्याला औषध दिली आणि त्याला बाकीच्या नंतर काही डासने काय चावलं त्यामुळे काय हे झालं काय वगैरे एखादा मलेरियाचा का वगैरे तसे त्याला टेस्ट करायला सांगितलेले आहेत। तो सध्या घरी त्याला डिस्चार्ज दिलेला आहे। आणि ज्या मुलाची गोष्ट तुम्ही मगासपासून ऐकताय तो एक जिम ट्रेनर आहे आणि त्याचं नाव आहे धरव नाके। 17 जुलैला मुलुंडच्या एका जिममध्ये एका तरुणाच्या डोक्यात मुदगल मारलं म्हणून या मुलाला पोलिसांनी अटक केली होती। या सगळ्या प्रकारानंतर पश्चाताप त्याला झाला आणि धरवनं आपल्या कुटुंबियांसह सर्वांचीच माफी मागितली। मात्र जिममधला तो व्हिडिओ व्हायरल झाला, सोशल मीडियावर जोरदार टीका झाली, आक्षेपार्ह कमेंट्स आल्या आणि या सगळ्यामुळे तो खचून गेला। कुटुंबियांनी त्याची भरपूर समजूत काढली, पण त्याच्या मनातलं नैराश्य काही दूर झालं नाही। सोमवारी पर्सनल ट्रेनिंगसाठी जातोय असं सांगून तो दिवसभरात घरातनं 3दा बाहेर पडला आणि त्यानंतर थेट त्याची दुचाकी ऐरोली ब्रिजवरती सापडल्याचा पोलिसांचा फोन आला। या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही नवघर पोलिसांना विचारणा केली तेव्हा त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली। तो एक 4-5 दिवसापूर्वी तो बेलआउट झाला होता आणि बेलआउट झाल्याच्या नंतर सोमवारी आम्हाला ऐरोली टोल नाक्यावरून माहिती मिळाली की एका मुलाने तिथे ॲक्टिव्हा लावलेली आहे आणि त्यांनी ती खाडीत उडी घेतलेली आहे। ते माहिती मिळाल्यानंतर आम्ही तिथे प्रत्यक्ष गेलो, मी स्वतः गेलो होतो, आमची टीम पण गेली होती, आमचे DPI चव्हाण वगैरे होते आणि फायर ब्रिगेडला आम्ही कॉल केला तिथे, परंतु तिथे काय तसं आम्हाला तिची काय वाचण्याची किंवा असं काय मिळून आलं नाही वगैरे। तर धरवनं तब्बल 100 फुटांवरनं ऐरोली खाडीमध्ये ब्रिजवरनं उडी मारलेली, त्यामुळे त्याच्या वाचण्याची शक्यता जवळपास कुणालाच वाटत नव्हती। पण धरवच्या वडिलांनी हिंमत सोडली नाही। आपल्या मुलाच्या शोधासाठी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठियास मांडलेला। पण हे टोकाचं पाऊल उचलण्याआधी धरवच्या हातनं एक चूक नक्कीच घडली होती। ज्या मुलाला धरवनं मुदगलनं मारलं होतं त्याचं बरं वाईट सुद्धा होऊ शकलं असतं, त्यामुळे धरवच्या कृत्याचं समर्थन होऊच शकत नाही।
पण रागाच्या भरात उचललेलं एक पाऊल किती महागात पडू शकतं आणि आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं या घटनेतनं आपल्या लक्षात येतं.